निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात। भी लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका, तुम्ही काम केलं, तुम्ही फक्त काम सांगा। या निवडणुकीची चर्चा ही कुठल्या तरी वादावादीत झाली पाहिजे, सवाल जवाब झाला पाहिजे, अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न आहे। आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात। पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं। परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं। और वही लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं। आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे, त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्राग आहे, हा रागराग आहे। जरा समजून घ्या दादा, ते रागवले म्हणून तुम्ही रागवू नका, तुम्ही काम केलं, तुम्ही फक्त काम सांगा। समोरच्या लोकांना सांगायला काम नाही, त्यांना अनेक प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नाची द्यायला उत्तरं नाहीत। त्यामुळे विकासावरनं या निवडणुकीची चर्चा ही कुठल्या तरी वादावादीत झाली पाहिजे, सवाल जवाब झाला पाहिजे, अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न आहे। त्यामुळे इतकं मोठं काम या पिंपरी चिंचवडमध्ये आपण केलं आहे की मला असं वाटतं की नुसतं ते काम आपण जर या ठिकाणी सांगितलं तरी देखील कोणालाही उत्तर देण्याची वेळ ही या ठिकाणी आपल्याला येणार नाही। आणि मला विश्वास आहे, ज्या प्रकारे मागच्या निवडणुकीमध्ये या पिंपरी चिंचवडने आपल्याला मतदान केलं, त्यापेक्षा जास्त जागा या वेळच्या महानगरपालिकेमध्ये आपल्या निवडून येतील। आता पूर्वी कारभार कसा होता आपण बघा, एक छोटंसं उदाहरण सांगतो। या शहरामध्ये JNNREM मधनं 13,000 घरांचं बांधकाम करायचं, अशा प्रकारचा निर्णय झाला आणि जवळजवळ 15 वर्ष हे बांधकाम रखडलं। 15 वर्षात या ठिकाणी 13,000 पैकी 6,700 घरं केवळ तयार झाले। काळ कोणाचा होता मी सांगणार नाही, सरकार आपल्या आधीचं होतं की नाही, त्यांच्या काळामधले हे त्या ठिकाणचे घरं होते। 6,700 घरं तयार झाले आणि त्याचं बांधकाम इतकं निकृष्ट झालं की त्यामध्ये कोणी जायला तयार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। पण दुसरीकडे मोदीजी आल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपण बोराडेवाडीला 1288 घरं केली, 4 होळीला 1442 घरं केली, आकुर्डीला 568 घरं केली, पिंपरीला 370 घरं केली, रुलगावला 1190 घरं केली। आणि कोणी जाऊन पाहू शकतं, JNNREM चे घरं आणि मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेची घरं, या दोन घराची तुलना केली, या दोन घरांच्या वेगाची तुलना केली, तरी देखील जे भारतीय जनता पक्षावर टीका करतायत त्यांना हे उत्तर आहे की तुमचा काळ काय होता, आमचा काळ काय आहे, हे या घरांच्या माध्यमातून देखील आपण दाखवू शकतो।